नमस्कार, मी सुभाष मिसाळ, मोटिवेशनल स्पीकर आणि काउन्सलर, मेडिकल ॲडमिशन प्रोसेस, JVG अकॅडमी अँड करिअर साकलूज. विद्यार्थी आणि पालक मित्र हो, आज मी तुम्हाला आत्तापर्यंत काही मेडिकल अपडेट्स आहेत त्याविषयी सविस्तर माहिती या यूट्यूब व्हिडिओमध्ये देणार आहे. सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका. तुम्ही नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन दाबा की जेणेकरून तुम्हाला असेच आमचे मेडिकल ॲडमिशन विषयीचे नवनवीन व्हिडिओज या ठिकाणी पाहण्यास मिळतील. आमचं JVJ अकॅडमीचं ऑफिस अकलूज, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर येथे आहे. सर्व प्रकारचे ॲडमिशन्स अगदी ऑथेंटिक पद्धतीनं आणि ट्रान्सपरन्सी ठेवून आमच्याकडे केली जातात. तर विद्यार्थी या ठिकाणी आता MBBSचे पहिले राऊंड झालेले आहेत, परंतु सेकंड राऊंड डिले झालेला आहे. त्यामुळे विद्यार्थी थोडेसे संभ्रमामध्ये आहेत आणि हा संभ्रम या ठिकाणी दूर करण्यासाठी आजचा व्हिडिओ या ठिकाणी मी काढत आहे. सगळ्यात पहिल्यांदा MBBS आणि BDSची जी काउन्सिलिंग होती तो सेकंड राऊंड आहे, तो आपला डिले झालेला आहे. जो MCC मार्फत 15% ऑल इंडिया चा जो राऊंड या ठिकाणी MBBS, BDS आणि डीम कॉलेजचा घेतला जातो, तो सेकंड राऊंड आजपर्यंत चालू व्हायला पाहिजे होता आणि रिझल्टसुद्धा यायला पाहिजे होता, परंतु काही कारणास्तव तो डिले झाला. काल परवा अजून एक नोटीस आली आणि ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंडमध्ये जे ॲडमिशन मिळाले आहेत, जर कॅन्सल करायचं असेल तर त्याची मुदतसुद्धा MCCनं 3 सप्टेंबरपर्यंत वाढवलेली आहे. याचा अर्थ असा आहे की 3 सप्टेंबरपर्यंत ॲडमिशन कॅन्सल करण्याची मुदत आहे, म्हणजेच 4 सप्टेंबरपर्यंत सीट मॅट्रिक्स येऊ शकत नाही आणि सीट मॅट्रिक्स आल्याशिवाय चॉईस फिलिंग सुरू होत नाही. आणि MCCची चॉईस फिलिंग सुरू होऊन चॉईस फिलिंग पूर्ण होऊन इतर बाबी पूर्ण झाल्याशिवाय जे काही इतर स्टेट आहेत 85% कोटा, त्याचं या ठिकाणी सेकंड राऊंड चालू होऊ शकत नाही. म्हणजेच MCCचा सेकंड राऊंड चालू व्हायला पाहिजे आणि नंतरच स्टेटचे सेकंड राऊंड चालू होतील. याचा अर्थ महाराष्ट्रात सुद्धा 85% MBBS आणि BDSचा सेकंड राऊंड डिले झालेला आहे असं म्हणायला काही हरकत नाही. कारण 15% ऑल इंडियाचाच जर डिले होत असेल तर सर्व स्टेटचे राऊंड या ठिकाणी डिले झाले, फक्त कर्नाटक वगळता. इतर राज्याचे मात्र राऊंड सर्व डिले होणारच आहेत. एक तर 5 तारखेला सुरू होतील, दुसरी एक MCCकडून PWDची नोटीस आहे. डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी, सर्टिफिकेट व्हेरिफिकेशनसाठी त्यांना 9 सप्टेंबर ही मुदत दिलेली आहे. म्हणजेच या ठिकाणी MCCकडून घेतला जाणार जो 15% ऑल इंडिया राऊंड आहे हा 100% डिले झालेला आहे. आणि म्हणून 85% स्टेट कोटा सेकंड राऊंडसुद्धा डिले झाला. यात काय वादच नाही, कारण 15% झाल्याशिवाय इतर स्टेटचे या ठिकाणी होऊ शकत नाही. त्यानंतर AA, CCC, BMS आणि BHMS 15% ऑल इंडिया डीम, याच्यामध्ये फक्त गव्हर्नमेंट कॉलेजचा समावेश असतो आणि डीम कॉलेजचा समावेश असतो. 15% ऑल इंडियाचा राऊंड आहे हा BMS आणि BHMS साठी. याचे रजिस्ट्रेशन 22 ऑगस्टपासून ते 1 सप्टेंबरपर्यंत अजून चालू आहेत. ज्या विद्यार्थ्याला करायचे असतील त्यांनी करू शकता. ज्याला जर गव्हर्नमेंट ऑल इंडियामधून इतर राज्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये 15% जागा जर BMS किंवा BHMSच्या घ्यायच्या असतील, ॲडमिशन घ्यायचे असेल तर रजिस्ट्रेशन करू शकता. डीममधून रजिस्ट्रेशन करू शकता. 1 सप्टेंबर लास्ट डेट आहे. चॉईस फिलिंग याची 26 ऑगस्ट ते 1 सप्टेंबरपर्यंत आहे आणि रिझल्ट अर्थात सिलेक्शन लिस्ट 4 सप्टेंबरला येणार आहे. यानंतर सर्वजण आपण वाट पाहतोय तो म्हणजे 85% BMS, BHMS, BUMS कॅप राऊंड फर्स्ट आणि सेकंडचं शेड्यूल आलेलं आहे. ते आम्ही आमच्या सर्व विद्यार्थ्यांना शेअर केलेलं आहे. याचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन 1 सप्टेंबर ते 4 सप्टेंबर असे आहे रजिस्ट्रेशनची. मेरिट लिस्ट 6 सप्टेंबरला येणार आहे. चॉईस फिलिंग 8 सप्टेंबरपासून 10 सप्टेंबरपर्यंत होणार आहे आणि फर्स्ट राऊंडची सिलेक्शन लिस्ट मेरिट लिस्ट 6 सप्टेंबरला येणार आहे आणि मेरिट लिस्ट आल्यानंतर चॉईस फिलिंग चालू होईल. 8 सप्टेंबर ते 10 सप्टेंबरच्या दरम्यान चॉईस फिलिंग आहे. सिलेक्शन लिस्ट नंतर 12 सप्टेंबरला येईल
आणि जॉईनिंग 13 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर. आता हे नोटीस आल्यानंतर अनेक विद्यार्थी या ठिकाणी संभ्रमावस्थेत आहेत की आम्ही जर पूर्वी रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि BAMSला ॲडमिशन घ्यायचं आहे, मग आता करायचं का? तर पूर्वी जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं असेल तर आता नंतर करायची आवश्यकता नाही. पहिल्यांदाच काउन्सिलिंगमध्ये या ठिकाणी अशा पद्धतीचं रजिस्ट्रेशन आलेलं आहे, याची बिलकुल चिंता करू नका. पूर्वी केलेलं असेल तर आता रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही. फक्त आपल्याला चॉईस फिलिंग करायची आहे 8 सप्टेंबरपासून ते 10 सप्टेंबरपर्यंत. BAMS आणि BHMS वाल्यांनी लक्षात ठेवा. यानंतर महाराष्ट्र स्टेट दुसरं एक शेड्यूल आलेलं आहे BPTH, BOTH, PFSLP यांचं. त्याचंही ऑनलाईन रजिस्ट्रेशन 1 सप्टेंबर ते 4 सप्टेंबर आहे. मेरिट लिस्ट 9 सप्टेंबरला येणार आहे. याची चॉईस फिलिंग 12 सप्टेंबर ते 14 सप्टेंबर आहे आणि सिलेक्शन लिस्ट 16 सप्टेंबरला आहे. यामध्ये सुद्धा पूर्वी ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे यानंतर आता रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. त्यांनी फक्त चॉईस करायची आहे आणि ती 12 सप्टेंबर ते 14 सप्टेंबर. अशा पद्धतीचे या ठिकाणी अपडेट्स आहेत. MBBS BDHचे राऊंड डिले झालेले आहेत. BAMSचा राऊंडचं शेड्यूल आलेलं आहे आणि ते या ठिकाणी 15% चालू आहे. 85% सुद्धा रजिस्ट्रेशन चालू आहेत, परंतु पूर्वी केलेले आता करण्याची आवश्यकता नाही. अशा पद्धतीचे अपडेट्स आहेत. इतर राज्याचेही या ठिकाणी MBBS BDHचे टोटल राज्याचे फर्स्ट राऊंड संपलेले आहेत. सेकंड राऊंडची हालचाल या ठिकाणी चालू आहेत. ज्यांना कोणाला मार्क्स थोडी कमी आहेत, महाराष्ट्रामध्ये बसत नाही, अशा विद्यार्थ्यांची पूर्ण भारतामध्ये ॲडमिशन करून दिले जातील. डीम असो, NRI असो किंवा मॅनेजमेंट कोटा असो. NRIचे सुद्धा डॉक्युमेंट्स या ठिकाणी आम्ही बनवून देऊ आणि NRIमधून सुद्धा साधारणपणे बजेट 80 लाख ते 1.10 CR या ठिकाणी तुमचं ॲडमिशन भारतामध्ये अनेक राज्यामध्ये होईल आणि अगदी ऑथेंटिकपणे आणि ट्रान्सपरन्सी ठेवून तुमचं ॲडमिशन करून दिलं जाईल. एक वेळ अवश्य JVG अकॅडमीची भेट द्या. आज बस इतकंच. ऑल द बेस्ट. धन्यवाद.